त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज मुंबईत महत्त्वाची बैठक होती। सगळ्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक होती। शरद पवारांच्या उपस्थितीत महत्त्वाची ही बैठक आहे। याच बैठकीत पक्षाचा गटनेता आणि प्रतोद निवडला जाणार आहे। पक्षाच्या गटनेता आणि प्रतोद पदाकरता जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची चर्चा आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। त्याचसोबत शरद पवार नवनिर्वाचित आमदारांना काय संदेश देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। नागपुरामध्ये काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या उपस्थितीत ईव्हीएम बंदची मागणी करण्यात आली आहे। ईव्हीएम विरोधात बाईक रॅली काढण्यात आली। ईव्हीएम प्रणाली अनेक देशांनी नाकारलेली आहे, ती आपल्याला का पाहिजे असा सवाल सुनील केदार यांनी केला। देशातील लोकशाही आणि स्वातंत्र्य कायम ठेवायचं असेल तर ईव्हीएम बंद झाले पाहिजे असं सुनील केदार म्हणाले। जपान, जर्मनी, स्पेन, युरोप, अमेरिका, फ्रान्स सगळ्यांनी नाकारलेली आहे। ती कार्यप्रणाली आम्हाला का पाहिजे हा मूलभूत त्याने प्रश्न निर्माण झालेला आहे। कोणी खूप आम्हाला सांगत असेल की याच्यामध्ये टॅम्परिंग होत नाही, त्या सगळ्या विद्वानांना, त्या सगळ्या सुजाण नागरिकांवर सांगतो, तुमच्या खिशात असलेला जो मोबाईल फोन आहे त्या मोबाईल फोनची मला गरज नाही। तुम्ही तुमचे जे अकाउंट ऑपरेट करता त्याचे ते OTP मला देऊन टाका, मी 2 मिनिटात सांगून देईन त्याच्यामध्ये टॅम्पर होते काय। अहमदनगरमध्ये प्रतिकात्मक ईव्हीएमची होळी करण्यात आली। विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत ईव्हीएमची होळी करण्यात आली। यावेळी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार उपस्थित होते। सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय। बाबा आढाव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाविकास आघाडी महायुतीच्या विरोधात वातावरण निर्मिती करते आहे असा आरोप सदाभाऊ खोतांनी केला। ते सांगलीमध्ये बोलत होते। आदरणीय बाबा आढाव यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून महाविकास आघाडी महायुतीच्या विरोधामध्ये वातावरण निर्माण करत आहे हे आता यातून स्पष्ट झालं। त्यांना भीती द्यायला येणारे नेते जर पाहिले तर निश्चितपणानं आगीत तेल कोण ओततंय हा महाराष्ट्र चांगला ओळखतो। नागपूर दक्षिणचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी पुन्हा एकदा नाना पटोलेंवर निशाणा साधलाय। माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात काँग्रेसच आहे, मी पटोलेंचा नाही तर शिपाई नसून राहुल गांधींचा शिपाई आहे असं म्हणत शेळकेंनी पटोलेंवर निशाणा साधला। त्याचबरोबर नाना पटोले RSSचे एजंट म्हणून काम करत आहेत असा आरोप बंटी शेळकेंनी केला। दरम्यान पक्षाने पाठवलेल्या नोटीशी संदर्भात उत्तर दिलं असून त्यांना जाब विचारलाय, मात्र त्यांचं उत्तर अद्याप आलेलं नाही असं शेळके म्हणाले। कुठं ना कुठं आमचे नेते राहुलजी गांधी मोहब्बतची दुकान लावून राहिले आणि माझे नेते आहे, माझ्या रक्तामध्ये काँग्रेस आहे। काल, आज आणि येणाऱ्या भविष्यात मध्ये सुद्धा राहुलजी गांधी हे माझे नेते राहणार आहे है ना। पण नाना पटोलेजी जे आहे, नाना पटोलेजी ज्या पद्धतीने RSS वाल्यांच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या मनामध्ये लोकांमध्ये द्वेष राहते, त्याच पद्धतीने द्वेष जी आहे ती द्वेषाची भावना ही नाना पटोलेजी च्या मनामध्ये आहे आपल्या कार्यकर्त्यांच्या, म्हणून ते RSSचे एजंट। RSS प्रमुख मोहन भागवत म्हणतात, लोकसंख्या घटना ही चिंतेची बाब आहे। आधुनिक लोकसंख्या विज्ञान सांगते की जेव्हा समाजाची लोकसंख्या 2.1च्या खाली जाते तेव्हा तो समाज पृथ्वीवरून नाहीसा होतो। लोकसंख्या वाढीचा दर 2.1% कमी व्हायला नको असं म्हणत सरसंघचालक मोहन भागवतांनी चिंता व्यक्त केली आहे। प्रत्येक जोडप्याला किमान 3 मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत असं भाष्य भागवतांनी केलंय। आपल्या संस्कृतीची जगाला गरज आहे असंही भागवत म्हणाले। संख्येचा उल्लेख झाला, जनसंख्या कमी होते फार चिंतेचा विषय आहे। याचं कारण हे शास्त्र, लोकसंख्या शास्त्र जे आधुनिक ते असं सांगतं की 2.1च्या खाली जायला लागलो तर तो समाजच नष्ट होतो, पृथ्वीच्या पाठीवर तो राहत नाही। कोणी त्याला मारेल असं नाही, तो काही नसलं संकट तरी तो समाज नष्ट होतो, पुढे चालत नाही। अनेक भाषा अशा नष्ट झाल्या, अनेक समाज असे नष्ट झाले 2.1च्या खाली येतात। आपल्या देशाची जनसंख्या नीती 1998 वगैरे मध्ये ठरली का 2002 मध्ये ठरली, साल माहित नाही मला, पण त्याच्यातही असं सांगतात की 2.1च्या खाली नाही। 2.1 म्हणजे 0.1 तर माणूस जन्मत नाही ना कधी, 2 पेक्षा जास्ती पाहिजे नाही, 3 पाहिजे कमीत कमी, असं शास्त्र सांगतं। पण ही संख्या ही याकरता महत्वाची आहे की टिकलं पाहिजे की नाही।
टिकलं पाहिजे असं आपल्याला सगळ्यांना वाटतं, कारण ते आपलं आहे. साध्या साध्या छोट्या आचारातून हे प्रत्येकाला देणारी आपली संस्कृती आहे. आज जगाला त्याची आवश्यकता आहे. इतकी भांडणं चालू आहेत जगात. कारण काय? अहंकार आणि कट्टरपणा आणि स्वार्थ. आता हा जो अपूर्ण विचार आहे की एकमेकाशी काही संबंध नाही, कारण जोडणारं काही माहीत नाही, शरीर मन बुद्धी माहीत नाही, आत्मा माहीत नाही, अर्थ काम मोक्षही माहीत आहे, पण धर्म माहीत नाही. हे जोडणारं चौथं नसल्यामुळे कट्टरपण, स्वार्थ, अहंकार हे प्रभावी होतं, मग भांडण होतं. एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत. विस्कळीत झालाय. पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीतील वीज पंपामध्ये बिघाड झाल्यानं 2 दिवसाआड पाण्याचा पुरवठा केला जातोय. परभणी महानगरपालिकेमध्ये गेल्या 2.5 वर्षांपासून प्रशासक राज आहे. दरम्यान मनपा प्रशासकांनी 2.5 वर्षात 239 वेगवेगळ्या प्रकारचे ठराव पारित केले. त्यामुळे परभणीमध्ये प्रशासकांचा एकहाती कारभार सुरू असल्याची चर्चा आहे. गुहागरमध्ये लाकूड व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्याचं समोर आलंय. दरम्यान याकडे वनविभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आलाय. तर जंगलतोडीला आळा घालण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे. रत्नागिरीच्या गुहागरमध्ये कारुळ विसापूर खाडीजवळ असलेल्या कांदळवनाची अज्ञाताने कत्तल केल्याचं समोर आलंय. खाडीच्या पात्रात अंदाजे 50 ते 60 फूट आत मातीचा भराव केल्याचं समोर आलंय. रायगडमधल्या माणगावातील काळा नदीत महाकाय मगरींचं दर्शन घडलंय. या ठिकाणी मगरींच्या संख्येत वाढ झाली असून मानवी वस्तीतही मगरींचा मुक्त संचार बघायला मिळतो. चिपळूणमध्ये 21व्या पंचवार्षिक पशुगणनेला सुरुवात झालेली आहे. ही प्रक्रिया 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत पार पडली आहे. यामध्ये 16 प्रजातींची गणना केली जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्याला हमी भावापेक्षा कमी दराने भाव मिळाल्याने शेतकऱ्यांवरील संकटात भर पडलेली आहे. शासनाकडून 7,521 रुपयांचा भाव मिळतो, मात्र व्यापारी 6,000चा भाव देतात, त्यामुळे शेतकरी नाराज आहे. वाशिम जिल्ह्यातील 52,000 हेक्टरवरील हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे शेकडो हेक्टरवरील पीक बाधित झाले. शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. दरम्यान ढगाळ वातावरणाचा डाळिंब, बाजरी, मका, ज्वारी, कांदा सह इतर फळांच्या पिकांना फटका बसतोय. त्यामुळे फळ उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये कांदा लागवडीला वेग आलाय. दरम्यान मजुरीच्या दरात वाढ झाल्यानं कांदा उत्पादनाच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. येवला तालुक्यामध्ये निसर्गाची अवकृपा झाल्यानं या भागातील शेतकरी कापूस, मका, कांदे यासारख्या पारंपरिक पिकांना बगल देत आल्याच्या शेतीकडे बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. खासदार प्रणिती शिंदे यांची महाविकास आघाडीतून हकालपट्टी करा, अन्यथा आगामी निवडणुका स्वबळावर लढू, अशी आक्रमक भूमिका शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद काळेंनी घेतली आहे. खासदार प्रणिती शिंदेंमुळे सोलापुरातील 3 जागांवर पराभव झाला असा आरोप शरद कोळींनी केलेला आहे. मवियातून प्रणिती शिंदे यांची हकालपट्टी करा, तसंच काँग्रेसने त्यांची खासदारकीही रद्द करावी अशी मागणी कोळी यांनी केली आहे. त्यामुळे सोलापुरात मवियातला वाद विकोपाला गेला. ताई शिंदे यांनी जाणून बुजून त्यांच्या स्वतःचा मनमानी कारभार करून त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील 3 विधानसभेमध्ये उमेदवार पराभूत त्यांच्यामुळे झालेले आहेत. 3 आमदार निवडून यायचे केवळ त्यांच्यामुळे पडलेले आहेत. आणि अशा लोकांबरोबर एकत्र निवडणूक लढवणे म्हणजे घातक आहे, धोका आहे. त्याच्यामुळं माझी मागणी आहे की खासदार प्रणितीताई शिंदे यांची महाविकास आघाडीतून पहिल्यांदा हकालपट्टी करावं. आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे देखील आमची मागणी आहे की असे धोकेबाज घातक नेते मंडळी तुमच्यात जर असतील तर त्यांची तात्काळ हकालपट्टी करा आणि प्रणितीताई शिंदेची खासदारकी देखील रद्द करा. राज्यात थंडीचा कडाका वाढलाय, तर कोकण किनारपट्टीवर सीगल पक्षी आलेले आहेत. या पाहुण्यांनी देवबाग, मालवण, भोगावे, दांडी मालवण या समुद्रकिनाऱ्यांवर गजबजाट केलेला आहे. तर समुद्रकिनाऱ्यावर फिरताना सीगल पक्ष्यांचे थवेच्या थवे दिसायला लागले.
या पक्ष्यांच्या थव्यांचं छायाचित्र कॅमेऱ्यात टिपण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत. एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांना फाटा देत 5 एकर शेतात आल्याची लागवड केलेली आहे आणि त्यातून लाखोंचं उत्पादन घेतलेलं आहे. कोकणात कडाक्याची थंडी पसरल्यानं त्याचा सकारात्मक परिणाम आंबा उत्पादनावर पडताना दिसतो आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागातील आंबा बागायतींमध्ये आंब्याच्या झाडांना मोहर यायला सुरुवात झालेली आहे, तर काही झाडांना फळधारणाही झाली आहे. आपत्ती काळामध्ये मदतीसाठी महसूल आणि वन विभागानं एनडीआरएफच्या धर्तीवर राज्यात 2 एसडीआरएफ दलांची स्थापना करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नवी मुंबई आणि पुण्यातील दौंड इथं त्यांची कार्यालय आणि तळ असणार आहे. यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या मदतीकरता मोठी मदत होणार आहे. क्षमा करा, मीरा भाईंदरची हवा प्रदूषित झालेली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. हवेची गुणवत्ता शहराच्या बाहेरच्या बाजूला असली तरी त्याच सरकारी यंत्रणेच्या आकडेवारीप्रमाणे मीरा भाईंदर शहराची हवा मध्यम आणि खराबच आहे. त्यामुळे ही खराब हवा नागरिकांच्या आरोग्याकरता अपायकारक आहे. रायगडमध्ये आजही कुपोषित बालकांचा जन्म ही समस्या गंभीर आहे. मात्र अलिबाग इथल्या जिल्हा रुग्णालयातील कक्ष अशा बालकांकरता वरदान ठरत आहे. या कक्षात 7 महिन्यांमध्ये 804 कुपोषित जन्माला आलेल्या बालकांना गुटगुटीत करण्यात यश आलेलं आहे. वाहनांसाठी व्हीआयपी नंबर हवा असणाऱ्यांकरता परिवहन विभागानं सॉफ्टवेअर विकसित करून 25 नोव्हेंबरपासून ही सेवा राज्यभरातील आरटीओ कार्यालयांशी संलग्न केली आहे. या ॲपच्या माध्यमातून अगदी घरबसल्या ऑनलाईन अर्ज व शुल्क भरून पसंतीचा क्रमांक मिळवता येणार आहे. संरक्षण आस्थापनांपासून 500 मीटरपर्यंतच्या बांधकामांवर असलेले निर्बंध मुंबई महापालिकेने उठवले आहेत. याआधी मंजुरी दिलेल्या प्रकल्पांवरील स्थगिती उठवण्यात आली असून त्यामुळे अनेक प्रकल्पांचा मार्ग मोकळा झाला आहे. मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची गर्दी टाळण्याकरता मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला. त्यामुळे फलाट क्रमांकाच्या तिकिटावर 2 ते 9 डिसेंबरपर्यंत निर्बंध घालण्यात आलेले आहेत. पश्चिम रेल्वेनं मुंबई सेंट्रल ते भिवानी दरम्यान विशेष भाड्यावर सुपरफास्ट स्पेशल ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. आरटीओनं खासगी बस ट्रॅव्हल्सकडे आपला मोर्चा वळवलाय. त्यानुसार बुलेटिनमध्ये पुन्हा स्वागत. बोलतो आहोत आपण फेंगल चक्रीवादळाविषयी. फेंगल चक्रीवादळाचा फटका बसलेला आहे. चेन्नई विमानतळावरची विमानसेवा ही विस्कळीत झालेली आहे. विमानाचं लँडिंग होता होता टेक ऑफ करावं लागलं. आयत्या वेळी पायलटनं निर्णय घेतला, तो सतर्क होता, त्यामुळे मोठी अपघाताची घटना टळली. फेंगल चक्रीवादळामुळे तमिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. याचा फटका चेन्नई विमानतळाला सुद्धा बसलेला आहे. चेन्नई विमानतळावर